ते रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, उमेदवार बदलण्याचा विचार करा असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या समोर होता। माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधली एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही। आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्या समोर आलो आहोत। भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही भाजपचा उमेदवार बदलण्याबाबत विचार करावा। भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावं। निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमानं काम करू, त्यांना खासदार बनवू असं पदाधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीत म्हटलंय। तेव्हा रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करण्याची आमच्यामध्ये मानसिकता नाही असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सूर आळवलेला आहे। मुख्य म्हणजे हा जो त्यांनी सूर आळवला तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीतच आळवलेला आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहे। नाजिम, एकंदरीतच रणजितसिंह निंबाळकरांच्या बाबतची जी नाराजी आहे ती कायम पाहायला मिळते राष्ट्रवादीकडून। पहिल्या दिवसापासून आपण बघतोय, जेव्हापासून रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे त्या दिवसापासून माढा लोकसभेतील अजित पवारांचा गट जो आहे तो अतिशय आक्रमक झालेला आहे आणि म्हणूनच आज अजित पवारांनी पुण्यामध्ये माढा लोकसभेतील असतील, सातारा लोकसभेतील असतील, नाशिक लोकसभेतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांना इथं बोलवलं, परंतु माढा लोकसभेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांचा सूर हा खूप आक्रमक आहे। रणजितसिंह निंबाळकर हे एक कल्ली कार्यक्रम चालवतात, त्याच्यामुळं आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, आमची अजिबात त्यांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही। आम्ही इथं बरं बोलायला नाही तर खरं बोलायला तुमच्या समोर आलो आहोत असं या ठिकाणी म्हणून आपण उमेदवार बदलावा आणि भाजपच्या वरिष्ठांना याबाबत कळवावं असं एक सूर जो आहे तो या बैठकीतला पाहायला मिळतोय। अजित पवार या सगळ्यांचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी ऐकून घेत आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे याच मतदारसंघातल्या मोहिते पाटलांच्या घरात जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि तिथला एक उमेदवार आपल्या गळाशी लावण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। माढा लोकसभेतल्या ह्या सगळ्या घडामोडी आणि आज या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला होणारा विरोध हे सगळं महायुतीच्या फटका बसणार आहे का अशी चर्चा सुद्धा या ठिकाणी रंगत आहे। नाजिम, काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।